विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उत्तर नेपाळच्या काही भागात महापुराने हाहाकार. पूरस्थितीमुळे 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. 1000हून अधिक लोक बेपत्ता, तर 100 पेक्षा जास्त भारतीय नॉट रिचेबल. तिबेटमधून पाण्याचा प्रचंड मोठा लोट आल्यामुळे नेपाळमध्ये विध्वंस. रासुआ जिल्ह्यामध्ये यामुळे प्रचंड नुकसान. अनेक गावं, घरं, रस्ते, पूल, हायड्रो पॉवर प्रकल्प वाहून गेले. नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून हाय अलर्ट जारी. बिहारच्या गंडक नदीमध्ये सुमारे 3 मीटर उंच पाण्याच्या लाटांचा अंदाज. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम तैनात. एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई. 3 अधिकारी आणि क्लास चालकासह 6 जण अटकेत. एमपीएससी पेपरफुटीमध्ये प्रेम प्रकरणाचा नवा अँगल. प्रियकर गौरवसाठी प्रेयसी ऋतुजानं वडिलांच्या मदतीनं पेपर फोडला. मात्र गौरवने एका मित्रालाही पेपर दिल्यामुळे दोघांमध्ये वाद आणि बिंग फुटलं. गौरव ताब्यात, ऋतुजा पाटीलला अद्याप अटक नाही. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी. विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करण्यास मनाई. 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यावर निर्बंध. वाढलेल्या दरांमुळे सरकारचा मोठा निर्णय, तर पुरवठा विभागाकडून राज्यामध्ये झाडाझडती. पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्याकडून द नाईन्स नावाने हॉटेल सुरू. चाकणकरांच्या हॉटेलची किंमत 50 ते 60 कोटी. एवढे पैसे आले कुठून? संगीता तिवारींचा सवाल. मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार. विरोधी खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दुष्काळाची चाहूल जाणवत असल्यामुळे उपाय करण्याचं देखील आश्वासन. सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कमधील भारतीय स्थलांतरितांना संबोधित करणार. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानीचा कार्यक्रमाला विरोध. कार्यक्रमाचं झोहरान यांच्याकडनं समर्थन नाही. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकतेंची आत्महत्या. कोट्यवधींची बिलं अडकल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. देवकतेंच्या आत्महत्येनंतर ठाण्यामध्ये कंत्राटदार महासंघ आक्रमक. देयकं वेळेवर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुणे आणि नागपुरात 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम. नांदेडमध्ये जमिनीच्या चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची नायब तहसीलदारांनी कॉलर पकडली. लोहा तहसील कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल. राजेश पाठक असं कॉलर पकडणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव. दोषींवर कारवाई न झाल्यास शेतकऱ्याकडनं आत्मदहनाचा इशारा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.